आपण याआधी गाजरचा हलवा कसा बनवायचा ते पाहिलेलं आहे, पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गाजर मलाई बर्फी। ही एकदा बर्फी नक्की बनवून बघा। तुम्ही कधी नाही खाल्ली असेल तर एकदा खाऊन तर बघा। खूपच चवीला अप्रतिम लागते आणि एवढी जबरदस्त टेस्टी लागते ना की तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल। तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये ज़रूर सांगा तुम्हाला ही बर्फी कशी वाटली। मस्त अशी गाजर मलाई बर्फी मार्केटची बर्फी खाणं विसरून जाल एवढी जबरदस्त टेस्टी लागते आणि ही बनवून तुम्ही आठवडाभर जरी ठेवलात तरी अजिबात खराब होत नाही। कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही मलाई गाजर बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी बघा इथे मी अर्धा किलो गाजर किसून घेतलेले आहेत। गाजर किसून घेतले की काय होतं माहिती आहे, एक तर गाजर लवकर शिजतो आणि छान टेक्स्चर येते। जर तुम्ही चॉपरमध्ये हे करून घेतला चॉप करून घेतलात तर त्याचे असे मोठे मोठे फोडी राहतात जाणीदार, मग त्याच्यासाठी शिजवण्यासाठी भरपूर टाईम लागतो। तर ही तुम्ही किसून घेणंच योग्य आहे। त्यानंतर पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घेतलेला आहे। आपल्याला हा गाजराचा जो किस आहे तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा, मस्त असा खमंग असा परतून घ्यायचा आहे। तर गाजर बघा मस्त असा कलरही खूप सुंदर येतो आणि बर्फीला यामध्ये आपण दुधाचं प्रमाणही कमी वापरणार आहोत, त्यामुळे ही गाजर बर्फी लवकर तयार होते आणि आपण ही मलाई बर्फी बनवतोय गाजर मलाई बर्फी। तर चवीला तर खूपच छान लागते। तुम्ही बनवलात ना तर जेव्हा जेव्हा गाजराचा सीझन येईल ना तेव्हा हीच बर्फी बनवाल आणि खाण्यासाठी तर खरंच खूपच चविष्ट लागते। आता मध्यम गॅसवरती मी हा गाजर ना चांगला असा तुपामध्ये आपण भाजून घेऊया। गॅस एकदम मध्यमवरती ठेवायचे, लक्षात ठेवा। गाजर असं तुपावरती परतून घेतल्यामुळे काय होतं, एक तर त्यामधलं जे पाण्याचं प्रमाण असतं ना ते कमी होतं आणि जेव्हा आपण यामध्ये दूध घालतो तेव्हा तो पाणी जास्त सुटत नाही आणि लवकर आपला जो हलवा आहे गाजर आहे तो शिजतो चांगला आणि चवीलाही खूप छान लागतो या पद्धतीने जर तुपावरती परतून घेतलात तर। तर बघू शकता हलका हलका गाजराचा कलर असा चेंज होत आलेला आहे। म्हणून आपल्याला मध्यम गॅस किंवा एकदम लोवरती आपल्याला हा गाजरचा हलवा गाजर किस जो आहे शिजवून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण घालूया साखर। तर इथे मी अर्धा किलो गाजरासाठी पाऊण कप साखर घेतलेली आहे। वजनाने म्हणाल तर 160-70 ग्रॅम होते आणि पाव कप इथे मी दूध घेतलेलं आहे, जास्त नाही। हे कुठल्याही जे आपले घरी रोज दूध आपण वापरतो त्यामधलं जे गरम केलेलं दूध असतं तेच वापरायचं आहे, डायरेक्ट कच्चं दूध वापरू नका। आता साखर आणि दूध आपण गाजराच्या किसामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपण दूध जे आहे कमी वापरलेलं आहे। तुम्ही म्हणाल दुधाचा वापर कमी केलेला आहे तर मिठाई कशी तयार होणार, तर ते आपण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की आपण यामध्ये काय साहित्य अजून ॲड करणार आहोत, ज्यामुळे आपली ही गाजर बर्फी खूप चवीला छान लागते आणि कमी दुधामध्ये ही झटपट तयार होते। जर तुम्ही दूध जास्त घातलं तर मग आटवायला खूप टाईम जातो। त्यापेक्षा मी जी पद्धत सांगते त्या पद्धतीने हे गाजर मलाई बर्फी एकदा बनवून बघा। आता हा आपण जो गाजराचा किस आहे तो 2-3 मिनटं आपण गॅसवरती झाकण लावून शिजवून घेतलेला आहे। मध्ये मध्ये असं शिजवून घ्यायचं। तरी बघा आपण फक्त पाव कप दूध घातले तरी किती याला पाणी सुटलेलं आहे। त्यामुळे जास्त दूध घातलात असं लोक सांगतात की जेवढा गाजर घेतला आहे तेवढं दूध घ्यायचं, पण त्यासाठी खूप टाईम लागतो। अर्धा 1 तास तुमचा जाणार वेस्ट दूध आटण्यासाठी। त्यामुळे ही पद्धत तुम्ही एकदा वापरून बघा। तर 2-3 मिनिटांनी मी परत चेक करते, बघा पाण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि गाजरही आपला चांगला शिजला गेलेला आहे। चमच्याच्या साहाय्याने किंवा स्पॅच्युला आणि चांगलं असं दाबून दाबून असं गाजर आपल्याला हा गाजर शिजवून घ्यायचा आहे। एक तर काय होईल त्याला टेक्स्चर छान येईल। आता यामध्येच फ्लेवरसाठी मी घालते वेलची पावडर। वेलची ना तव्यावरती थोडीशी गरम करून मी साखरेमध्ये वाटून भरून ठेवते। आणि आता दूध का कमी वापरलं तर इथे वापरणार आहोत आपण मलाई, जी दुधावरची मलाई येते ना ती मी इथे ठेवलेली आहे, अर्धा कप घेतलेला आहे। आता ही मलाई नसेल तर मग तुम्ही इथे काय करा, दुधाचं प्रमाण वाढवू शकता किंवा सर्वात सोपं म्हणजे इथे मिल्क पावडर तुम्ही वापरू शकता। 10 रुपयाचे जे पॅकेट येतात ते 1 किंवा 2 इथे वापरू शकता, तरीही तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल। तर ही यापैकी दोन्ही तुम्ही काही वापरू शकता। तर आता मलाई घातल्यामुळे आपण काय गाजर मलाई बर्फी बनवतोय, त्यामुळे मी इथे दुधावरची जी मलाई वापरलेली आहे किंवा तुम्ही जी फ्रेश क्रीम येते तेही वापरू शकता।
आता कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. जर दूध वापरलं यामध्ये जास्त प्रमाणात, तर जो गाजराचा कलर असतो ना तोही एकदम लाईट होतो आणि बर्फीचा कलरही तुम्हाला एकदम लाईट दिसेल, थोडा व्हाईट असा दिसेल. त्यामुळे ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. आता यातलं पूर्ण पाणी आटलं गेलं पाहिजे, पूर्ण असं सुकं झालं पाहिजे. त्यामुळे असं पसरवून आपण याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित पॅनवरती पसरवून ठेवलं की काय होतं, लवकर यामधलं जे पाणी आहे किंवा दूध आहे ते आटलं जातं. कलर तुम्ही बघा किती छान आलं, याचं टेक्स्चर बघा. आत्ताच तुमच्या तोंडालाही पाणी सुटलं असेल तर नक्की बनवा. कडेने बघू शकता तूप सुटलेलं आहे, कारण आपण मलाई घातलेली आहे. तर आता पूर्ण आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. बघू शकता असं फोल्ड केलं ना की फोल्ड झालं पाहिजे इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. असं शिजवून घेतल्यामुळे काय होतं, बर्फी व्यवस्थित सेट होते. जर तुम्ही यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असला तर बर्फी सेट होणार नाही लवकर, आणि बर्फी सेट झाली तरी थोड्या वेळाने तुम्ही ठेवला तरी ते ओलसर अशी वाटेल. आता इथे जो आपल्याला ज्यामध्ये बर्फी सेट करायची आहे त्याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे. तुम्ही किंवा तूप लावून घेऊ शकता. आता हे जे सर्व मिश्रण आहे आपण या डब्यामध्ये काढून घेणार आहोत. प्लास्टिकचा डब्यामध्ये किंवा मग बटर पेपर लावून प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा मग थालीमध्ये तुम्ही तूप लावून ही बर्फी सेट करू शकता. तर बघू शकता सर्व जे मिश्रण आहे मी काढून घेतलेलं आहे. आता चमच्याच्या सहाय्याने एकदम प्लेन करून घ्यायचं आणि ही आता बर्फी आपण साईडला ठेवून देऊया, म्हणजे पूर्ण व्यवस्थित थंडही होईल आणि सेटही होईल. तोपर्यंत आपण एक पॅन घ्यायचं आणि त्यामध्ये घेणार आहोत आपण पाव कप मिल्क पावडर. 10 रुपयेवाले पॅकेट्स येतात ना तेही घेतलात तरी चालेल, 2-3 पॅकेट घ्या. आणि वजनाने म्हणाल तर 50 ग्रॅम एवढी मिल्क पावडर घेतलेली आहे. कपाने पाव कप आणि वजनाने 50 ग्रॅम. सोबतच अर्धा कप मी इथे मावा घेतलेला आहे. मावा तुम्हाला कुठेही डेअरीवरती वगैरे सहज मिळून जाईल. तर मावा ही रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर त्याचा वापर करा. आणि अर्धा कप इथे दूध घेतलेला आहे. जास्त दुधाची गरज नाही आहे. अर्धा कप मावा, अर्धा कप दूध आणि पाव कप आपण मिल्क पावडर घेतलेली आहे. हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. आणि साखर घालणार आहे साधारण 4 चमचे, कारण मिल्क पावडर ही गोड असे, त्यामुळे मग फक्त 4 चमचे मी इथे साखर घातलेली आहे. तर तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि हे सर्व साहित्य आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आधी गॅसवरती पॅन ठेवायचं नाही. सगळ्या ज्या गुठळे आहेत त्या व्यवस्थित आपण मोडून घ्यायचे. नाहीतर आपण जर गॅसवरती डायरेक्ट असं पॅन ठेवलं आणि मिक्स करायला गेलो तर मग गुठळ्या होऊ शकतात. तर व्यवस्थित मिक्स करून नंतरच मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा आपण हे शिजवत असतो ना तेव्हा लगेचच घट्ट व्हायला लागतं, कारण मिल्क पावडर घातलेले आहे. त्यामुळे याला सोडून अजिबात साईडला व्हायचं नाही, सतत मिक्स करत राहायचं. आणि साईडने जे बघा मलाई चिकटते तीही काढून घ्यायची आहे. आणि असं घट्टसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जास्त नाही, 2-4 मिनटामध्ये पटकन हे मिश्रण घट्ट होतं, कारण दूध पावडर आहे, मिल्क पावडर, त्यामुळे मिश्रण घट्ट व्हायलाही लगेच मदत होते. तर हे असं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे, घट्ट करून घ्यायचं. बघू शकता आता गाजरचं मिश्रण हे आपलं थंड झालेलं आहे चांगलं. आणि आता हे पटकन आपण हे मिश्रण आहे मलाईचं, मावा, दूध, मिल्क पावडर, तर ते पटकन यावरती टाकून लेअर लावून घ्यायचे. गरम असतानाच, थंड झालं तर घट्ट होईल, मग आपल्याला यावरती सेट करता येणार नाही. त्यामुळे गरमच आपल्याला हे मिश्रण गाजराच्या मिश्रणवरती घालून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी व्यवस्थित याला वरून लेअर करायची आहे. थोडी जाडसर लेअर करून घेऊया, म्हणजे बर्फी दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि चवीला तर अप्रतिमच लागते. तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला हे दोन्ही फ्लेवरची बर्फीची रेसिपी कशी वाटली. आणि यामध्ये तुम्हाला मावा आणि गाजरची बर्फी दोन्हीचा फ्लेवर येणार आहे, जे खाण्यासाठी खूपच छान लागतं. आता हे मिश्रण व्यवस्थित सेट केल्यानंतर इथे मी ना थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, बदाम आणि पिस्त्याचे काप, तर तेही वरून घालते. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, किंवा चांदीचा वर्कही लावू शकता. पण चांदीचा वर्क केव्हा लावायचं, जेव्हा पूर्णपणे बर्फी व्यवस्थित सेट होईल आणि आपल्याला कट करायची आहे तेव्हा. आधीपासून लावून ठेवू नका, गरम असताना अजिबात लावू नका. तर थोडंसं चमच्याने असं ना सेट करून दाबून घ्यायचं, म्हणजे जे ड्रायफ्रूटचे तुकडे आहेत व्यवस्थित आतमध्ये सेट होतील.
तर याला आता तुम्ही कमीत कमी 7-8 तास तरी सेट होण्यासाठी ठेवून द्या आपोआप, किंवा बाहेर ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा, किंवा जर तुम्हाला पूर्ण रात्र ठेवता आला तर ठेवा, म्हणजे बर्फी व्यवस्थित सेट होईल. कारण गाजर आहे व्यवस्थित सेट झाला पाहिजे. आता हे बघू शकता मी पूर्ण 7 ते 8 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं मिश्रण. व्यवस्थित सेट झालेलं आहे. आपण काढून घेऊया. बघू शकता मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आपली गाजर मलाई बर्फी तयार झालेली, व्यवस्थित सेट झालेलं आहे. मला आता पलटून आपण याचे पीसेस तुम्हाला आवडतील त्या हिशोबाने करून घ्या. तुम्हाला मोठे छोटे जसे आवडत आहेत पीसेस तसे करून घ्या. याचे लेयर बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि खरंच चवीला एवढी छान लागते ना ही बर्फी, की तुम्ही नेहमी बनवाल. जर आवडली रेसिपी तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर इथे मी ना थोडे मोठे साईजचे तुकडे कट करते, म्हणजे खाण्यासाठी पटकन होतील. आणि जर तुम्हाला छोटे छोटे पीसेस आवडत असतील तर छोटे छोटे पीसेसही करू शकता. मी थोडे मोठ्या साईजचे पीसेस करते, जसे बर्फीचे मार्केटमध्ये वगैरे तुकडे असतात ना त्या हिशोबाने. तर हे बघा मस्त अशी गाजर मलाई बर्फी आपली तयार झालेली आहे. नक्की बनवा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांना या रेसिपीचा आनंद घेता येईल.